नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या पार्थला आपल्या मनातील सकळ भावना सांगू लागते. अनिशाने ज्यावेळी काव्याला सुनावलेलं असतं त्यावेळी कुठेतरी अनिशाच्या या बोलण्यामुळे काव्या आता पूर्णपणे जागी झालेली असते. तिला तिच्या स्वप्नाची आठवण होते आणि म्हणूनच काव्या आता पार्थला म्हणते, देशमुख आयास होऊन हे माझं स्वप्न आहे, पण कित्येक वर्षानंतर माझ्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्या प्रेमाने मी सुखावले गेले. यात खरंच माझं काही चुकलंय का? पार्थ म्हणतो, नाही काव्या, यात तुझी काहीच चूक नाहीये. तू कुठेच चुकली नाहीयस. कसं असतं ना, रोज डाएट करणारा ज्यावेळी थोडीशी कधीतरी गोड साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ खातो त्यावेळी त्याने गिल्ट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. अगदी तुमचंही तसंच आहे. आपल्या लग्नाच्या अगोदर खूप अडचणी आल्यात, तुम्हाला तुमचं सुख मिळालं आणि ते तुम्ही सुख अनुभवलं आणि त्यात तुम्ही सुखावलात. यात तुमची काहीच चूक नाहीये. पण अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ आहे. तुम्ही आयासच स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची अजूनही वेळ आहे. काव्या, तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा आणि ती सुरुवात तुमच्या उज्ज्वल भविष्याची असेल. काव्या, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाहिलीय. तुम्ही ती काव्य आहात जी काव्या फक्त प्रश्न उत्तर नाही, उत्तरच पाठ नसायचं तर त्यातला प्रश्न ते कुठल्या पानावर तो प्रश्न आहे आणि त्याचा पान नंबर काय आहे हे सगळं काही माहीत असणारी तुम्ही काव्य आहात. मग या काव्याने तिचं स्वप्न पूर्ण करायलाच हवं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुमचा नवरा तुम्हाला सांगतोय, नव्याने सुरुवात करा काव्या, असं म्हणत आता पार्थ काव्याचा चष्मा स्वतःहूनच तिच्या डोळ्यांना लावतो आणि म्हणू लागतो, काव्या, आता वेळ आहे पेटून उठण्याची. आता रडायचं नाही तर लढायचं. आणि आता काव्या, जिद्दीने तुमचं स्वप्न पूर्ण करायचं, अख्ख्या जगासमोर प्रोटेक्ट करायला. तुमचा हा नवरा तुमच्यासोबत आहे, पण तुमचं स्वप्न हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्वप्न आहे. काव्या, तुमचं स्वप्न हे फक्त स्वप्न नाहीये, तर ते तुमचं अस्तित्व आहे. आणि ही ती काव्य नाहीये जी शांत बसणार. त्यामुळे आता काव्या नाही, आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची, असं म्हणत पार्थ काव्याला समजावतो, तिला प्रोत्साहन देतो, साथ देतो. त्यावेळी काव्याला भरून येत. काव्या लगेच पार्थला मिठी मारते. काव्या एवढी रडत असते तर पार्थ म्हणालो ना, आता यापुढे रडायचं नाही, लढायचंच, असं म्हणत तिला शांत करतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरी सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र येतात. ठरल्याप्रमाणे काव्याने तिच्या अभ्यासाला सुरुवात केलेला असतो. वेळात वेळ काढून काव्य आपल्या अभ्यासाकडे लक्ष देते. आता विक्रम नाश्ता करण्यासाठी येतात आणि काव्याचे लाड करत म्हणतात, आज आहे बरं मी नाश्ता करण्यासाठी घरी. तर माननी ताई म्हणतात, नशीब समजायचं त्या नाश्त्याचं. तर विक्रम म्हणतात, झालं, काहीतरी बोलायला पाहिजेच. माननी ताई म्हणतात, तुम्ही घरी आहात म्हणूनच तर नाश्ता मी तिथे घेऊन येत आहे. तर मिथून काका म्हणतात, वहिनी, आय लाईक दिस, खरंच किती छान उपमा झालाय. तर विक्रम म्हणतात, दे मला दे बरं उपमा. आता विक्रम उपमा मागत असतात. काव्या आता सगळ्यांना नाश्ता द्यायला घेते. तर माननी ताई म्हणतात, काव्या, अगं तुझा अभ्यास चालू आहे ना, मग तू सगळ्यांना वाढत बसू नकोस. तुझ्यासाठी फक्त नाश्ता घे, पुस्तक घे, रूममध्ये जा आणि अभ्यास करत बस. काव या म्हणते, नाही नको आई, अहो मी पहाटेपासून अभ्यास करते, त्यामुळे थोडा वेळ मी ब्रेक घेते. विक्रम म्हणतात, घेऊ देत तिला ब्रेक, ती सुद्धा कंटाळत असेल अभ्यासाने, असं म्हणत आता माननी ताईंकडे उपमा मागतात. माननी ताईंना त्या म्हणतात, काव्या वाढेल उपमा, तोपर्यंत तुझा ना ती उपम्यावर टाकायची शेव घेऊन ये. माननी ताई म्हणतात, शेव संपली आहे, त्यामुळे तुम्हाला उपमाच खावा लागेल. विक्रम म्हणतात, काय हे शेव नसेल तर उपम्याला काय अर्थ आहे. परंतु शेवटी त्यांना तो उपमा खावा लागतो. आणि त्याचवेळी नंदिनी आणि जीवा त्या ठिकाणी येतात. माननी ताई म्हणतात,
या जीवा नंदिनी, तुम्ही सुद्धा आलात, बरं झालं सगळ्यांनी एकत्रच नाश्ता करून घेऊयात असं म्हणत आता काव्या नंदिनीला नाश्ता देत असते. नंदिनी म्हणते नाही नको तर. त्यानंतर काव्या जीवाला देते, तर जीवाही नकार देतो. मान्नी ताई म्हणतात, थांबा मीच तुम्हाला देते. तुम्हा दोघांचं काय चाललंय, नक्की नाश्ता सुद्धा करायला बघत नाहीत. हा आता तुम्हा दोघांना आम्हाला जर काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तर. विक्रम म्हणतात, काय सांगू शकता काय. तर इकडे मिथुन काका म्हणतात, सासूबाईंना काहीतरी गुपित कळालेला दिसतंय. मिथुन काका हे बोलणं ऐकताच मान्नी ताई म्हणतात, नाही नाही, मला गुपित वगैरे असं काही कळालं नाही, परंतु प्रत्येक गोष्टीला म्हणजे जर एखादी गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज डॉक्टरांनी देण्याची वाट का पाहावी. तुम्ही सुद्धा सांगू शकता काय नंदिनी, तुम्ही काय रिपोर्टची वाट बघताय का असं म्हणत मालिनी ताई आनंदात असतात. त्यांना गोड बातमी ऐकायची असते, परंतु इथे मात्र नंदिनी आणि जीवा शांतच असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं, पण सर्वांसमोर नंदिनी हसण्याच नाटक करते, कारण नंदिनीच्या हातात रिपोर्ट असतात. इथे मात्र काव्याला गुड न्यूज हा शब्द कळताच अक्क घर डोक्यावर घेते आणि म्हणून ते गुड न्यूज असं म्हणत ती नंदिनीला मिठी मारते आणि म्हणते, ताई काँग्रॅच्युलेशन. काय ताई, तू मला सांगितलं नाही. आणि जीवा तू सुद्धा ही गोष्ट लपून ठेवतोयस का. तर विक्रम आता काव्याला म्हणतात, काव्या पार्थ बाहेर गेलाय ना, मग त्याला फोन कर ना, जिलेबी पेढे का असेल तर घेऊन यायला सांग, खूप घेऊन यायला सांग. तर काव्या आनंदानेच पार्थला फोन करायला घेते. तर इकडे मात्र जीवाला आता ते सगळे प्रसंग आठवत असतात. नंदिनीच रडणं त्याला आठवतं. नंदिनीचे अश्रू अनावर होतात आणि म्हणूनच जीवा नंदिनीला विचारतो, काय झाले, तू का रडतेस, तू मला सांगणार नाहीयस काय झालंय, सांग ना नंदिनी. त्यावेळी नंदिनी जीवाच्या हातामध्ये खाईल देते, तर जीवा ते सगळे रिपोर्ट पाहतो आणि म्हणू लागतो, रिपोर्ट तर नॉर्मल आहे, मग तू का रडतेस, काय झालंय नंदिनी. तर त्यामध्ये लिहिलेलं एक वाक्य आता नंदिनी जीवाला दाखवते. जीवा ते वाचून पाहतो, त्यामुळे जीवालाही काही कळत नाही आणि म्हणूनच जीवन नंदिनीला म्हणतो, नक्की काय या वाक्याचा अर्थ. तर नंदिनी म्हणते, डिफिकल्टी प्रेग्नन्स म्हणजेच मी आई होणं कठीण आहे. आता हे ज्यावेळी नंदिनी बोलते त्यावेळी नंदिनीलाही अश्रू अनावर होतात. तर जीवाच्याही पायाखालची जमीन सरकते, तरी सुद्धा जीवा नंदिनीला सावरतो आणि त्यावेळी जीवाला त्याचंच बोलणं आठवतं. जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की माझ्या बाळाने ज्या वस्तूवर हात ठेवेल ती वस्तू मला त्याला घेऊन द्यायची आहे. समजा एखादी बॅट असेल तर त्याची किंमत बघून त्याने ती खाली ठेवायला नको आहे, तर त्याच बॅटने त्याने सिक्सर मारायला हवा आहे. जीवाने पाहिलेलं एवढं मोठं स्वप्न आणि आता नंदिनीचे रिपोर्ट यामुळे जीवा पूर्णपणे हादरून गेलेला असतो. तरीसुद्धा जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं एवढा विचार काय करतेस, तू काळजी करायचं काहीच कारण नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण दोघं मिळून यावर मार्ग काढू, त्यामुळे तू नको एवढा विचार करूस. नंदिनी म्हणते, नशीब की आपण घरच्यांना सांगितला नाही तर ते सगळेजण किती खुश असते या सगळ्या आनंदाच्या बातमीने. तर आता जीवा शांतच होतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही घरच्यांना सांगितलंय. जीवा म्हणतो, आईने मला विचारलं की नंदिनीला कोरडी उलटी झाली होती का. त्यावेळी मात्र माझा आनंद पोटात राहिला नाही आणि मी आईला सांगितलं की हो. तर आता नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही आईना का सांगितलं. तर जीवा म्हणतो, अगं त्यावेळी आईने मला विचारलं म्हणून. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही असं का केलंत. जीवा म्हणतो, काही काळजी करू नकोस, मी उद्या आईशी बोलेन आणि तिचा गैरसमज दूर करेन. आणि हो, तू का रडतेस, का एवढा विचार करतेस. लग्नात 7 फेरे घेताना मी तुला वचन दिलं आहे की जे काही असेल ते आपल्या दोघांचं आणि जे होईल ते आपण दोघांनी मिळून त्यावर मार्ग काढायचा आहे. आनंदही दोघांचा असेल आणि दुःखही दोघांचंच असेल, त्यामुळे तू एवढा विचार नको करूस, स्वतःला एवढा त्रास करून नको घेऊस. नंदिनी तुझी काही चूक नाहीये,
तुला कुठे माहीत होतं, किंवा मलाही कुठे माहीत होतं की रिपोर्ट असे काहीतरी येतील. हे बोलत असताना सुद्धा जीवाला खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा जीवा स्वतःच दुःख बाजूला ठेवून नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आता नंदिनी खूप रडत असते, तर मानिनी, ताई, काव्या तिला शांत करत असतात. काव्या म्हणू लागते, माझी शहाणी ताई आहेस ना, मग शांत हो ना. तर नंदिनी म्हणते, आई, मी सगळे प्रयत्न करते, माझ्या परीने जमतील तेवढे मी प्रयत्न करते, माझं वजन कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, मग तरीसुद्धा माझ्याच बाबतीत असं का व्हावं मानेन. ताई म्हणतात, नंदिनी स्वतःला सावर. तर जीवा नंदिनीला सावरत असतो, तिला शांत करत असतो. तर विक्रमसुद्धा नंदिनीला म्हणतात, नंदिनी, नको एवढा विचार करूस. नंदिनी रडत तच म्हणते, जीवांना लहान मुलं किती आवडतात, आणि माझ्याच रिपोर्टमध्ये असं यावं की मी आई होणं कठीण आहे, असं म्हणत नंदिनीला खूप त्रास होत असतो जीवाने, आणि तिने पाहिलेलं ते स्वप्न कुठेतरी उद्ध्वस्त होत आहे याची जाणीव तिला होत असते. विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तू शांत हो, आपण डॉक्टरांशी बोलू ना, सेकंड ओपिनियन घेऊ आपण, तू एवढा का विचार करतेस. तर मिथून काका म्हणतात, बरोबर बोलतात दादा. नंदिनी, तू एवढा विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास करून तर अजिबातच घेऊ नकोस. कसं असतं ना बाळा, माणसाने दिलेलं पुरत नसतं आणि देवाने दिलेलं सरप नसतं. अगदी तसंच आहे. तू काळजी करू नकोस दादा, आपण आपल्या कुलदेवतेसमोर हिच्यासाठी नवस बोलूया, सगळं काही चांगलं होईल. इतकं सांगूनही नंदिनीच रडणं काही थांबत नसतं. जीवा म्हणू लागतो, इथे तुला कोणीही दोष देत नाहीये मान्नी. ताई म्हणतात, हो ना. आणि नंदिनी, अगं तू एकटीच या लढाईत नाहीयेस, आम्ही सुद्धा आहोत ना तुझ्यासोबत, आणि तुला खरंच कोणीही दोष देत नाहीये. नंदिनी, अगं तू स्वतःला या सगळ्यामध्ये जबाबदार धरू नकोस, तुझी खरंच काही चूक नाहीये. असं म्हणत सर्वजण नंदिनीला समजावत असतात, आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. मानेनी, ताई काव्याला म्हणतात, काव्याचा बघ कोण आला आहे. आता काव्या दरवाजा उघडायला जाते, तर इकडे सर्वजण नंदिनीला समजावत असतात. तर पार्थ काव्याला उचलून घेऊन येतो आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटा, माझी बायको प्रेग्नेंट आहे, असं म्हणत तो काव्याला गोल फिरवत असतो. आता पार्थचा आनंद काही गगनात मावत नसतो. पार्थ खूप खुश असतो. आता ही बातमी सर्वांच्या कानी पडतात. सर्वच जण धावत पळत काव्याच्या दिशेने निघून जातात. आता नंदिनीसुद्धा पाऊल टाकते, पण तिचं पाऊल मात्र तिथेच अडकळत. जीवही तिथेच थांबतो. तर सर्वच जण आता काव्याच कौतुक करत असतात. पार्थ म्हणू लागतो, बाबा तुम्ही आजोबा होणार आहात, आणि आई, अग तू आजी होणार आहेस. आजी, असं म्हणत पार्थ आनंदाची बातमी सर्वांनाच देत असतो. काव्याला सुद्धा ही आनंदाची बातमी आत्ताच कळालेली असते. तीही खूप खुश असते. पण ज्यावेळी काव्या आपल्या नंदिनी ताईकडे पाहते, त्यावेळी मात्र ती तिथेच थबकते. त्यानंतर ती सतत नंदिनी ताईकडे पाहत असते. नंदिनी ताईचे डोळ्यातील अश्रू सगळं काही सांगून जात असतात. जीवाचेही डोळे पाणवलेले असतात. तरीसुद्धा पाणवलेल्या डोळ्याने जेव्हा नंदिनीला सावरतो, तर इकडे पार्थ सर्वांना पेढे भरवत असतो. काव्याला मात्र काहीच सुचत नाही. ती तिथे स्तब्ध झालेली असते. आता पार्थ काव्याला पेढा भरवतो, परंतु काव्याला या सगळ्याच खूप वाईट वाटत असतं की आपल्या ताईच्या पदरी आलेली ती दुःखी बातमी. त्यामुळे काव्याचा कशातच लक्ष लागत नसतो. पार्थ इतका आनंदात असतो. तो आनंदानेच नंदिनीला पेढा भरवायला येतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, तुम्ही सुद्धा पेढा घ्या, कारण आता तुम्ही मावशी होणार आहात. परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. काव्या येऊन पार्थला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, आणि म्हणून पार्थ, अहो काय चाललंय. हे पार्थ म्हणतो, काय झालं, काही घडलंय का. आणि नंदिनी, तुमचे डोळे का पाणवलेत. नंदिनी म्हणते, कुठे कायच नाही, जरा ते असंच. तुम्ही नका ना एवढा विचार करू. पण पार्थ, खरंच काँग्रॅच्युलेशन, आता तुम्ही बाबा होणार आहात, असं म्हणत नंदिनी आपलं दुःख बाजूला सारून आनंदात सामील होते. तर आता पार्थ जीवाकडे पाहतो, तर जीवाचेही डोळे पाणवलेले असतात.
परंतु जीवा काहीच बोलत नाही. तर वस्व वत्या म्हणू लागतात, पार तरी काही एवढं घडलं नाहीये, पण कमलही पार्थ, तू तर भाजीच मारलीस म्हणजे घरचा थोडला मुलगा म्हणून तू पहिला नंबर लावलायस वाटतं, छान छान असं म्हणत ते पार्थच अभिनंदन करतात आणि त्यानंतर काव्याला म्हणतात, काव्या काँग्रॅच्युलेशन चला, तुमच्या निमित्ताने का होई ना परंतु घरात आनंदाची बातमी आली. आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, तुमच्या निमित्ताने म्हणजे तर मांडणी. ताई म्हणतात, वसुताई. तर विक्रमसुद्धा वसू आत्यांवर चिडतात आणि म्हणू लागतात, वसुताई असं काहीतरी बोलायची काही गरज होती का. तर पार्थ म्हणतो, नक्की काय झालंय. तर आता वसुत्या म्हणतात, म्हणजे नंदिनी आई होऊ शकत नाही म्हणून घरातील सगळ्यांनी असं सुतकी चेहरा घेऊन बसायचं आहे का असं म्हणत वसुत्या चिडतात. आता पार्थला सत्य कळतं. त्यावेळी मात्र पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याच्या हातातील पेढा खाली पडणार परंतु नंदिनी तो झेलते आणि म्हणू लागते, बघा आता कितीही काही म्हटलं तरी दुःखामागून सुख आलं म्हणतात ना, ते हेच आहे. आता एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे अगदी आनंदाचं वातावरण. मग तुम्ही एवढा विचार का करताय. आता काव्या आई होणार आणि तिने एवढी आनंदाची बातमी दिली आहे तर सगळ्यांनी तुमचे चेहरेच का पाडले आहे. मी म्हणते ना की घरात दुःखालय तर ते पुसण्यासाठी मागोमाग सुखाची नांदीही आली असं म्हणत आता नंदिनी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असते. आता नंदिनी पार्थला पेढा देते आणि म्हणू लागते, पार्थ हे घ्या, तुम्ही बाबा होणार आहात आणि काव्या तू आई होणार म्हणजे मी मावशी होणार आहे. काव्या किती छान वाटते, म्हणजे मी मावशी होणार. आता माझा आनंद काही गगनात मावत नाही. मी खरंच खूप खुश आहे असं म्हणत नंदिनी काव्याला मिठी मारते, तीच अभिनंदन करते. परंतु काव्याला मात्र खूप वाईट वाटत असते. इकडे मात्र पार्थही शांत असतो. तर जीवासुद्धा आपलं दुःख बाजूला ठेवतो आणि पार्थला अभिनंदन म्हणत म्हणू लागतो, अरे बडे भैया, आणि तू बाबा होणार आहेस. आता बाबा आणि मी चाचा होणार आहे. कोणीतरी काका म्हणणार या घरात येणार आहे. खरंच मी खूप खुश आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो की तुमच्या बाळाचं नाव मीच ठेवणार आहे. कोणी आत्या वगैरे ठेवणार नाही. हा कारण तो मान फक्त माझा आहे असं म्हणत जीवा आपला आनंद व्यक्त करत असतो आणि पार्थच्या आनंदात सामील होत असतो. परंतु पार्थ आणि काव्याला या सगळ्याच खूप वाईट वाटत असतं की आपल्या या आनंदात एकीकडे मात्र दुःख आहे. तर आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, सॉरी ताई. तर नंदिनी म्हणते, काव्या सॉरी काय बोलतेस, तू आता आई होणार आहेस आणि मी मावशी होणार. अगं जगातील सगळ्यात मोठं सुख तू मला देणार आहेस मावशी होण्याचं, आणि मला बाळ होणार नाही. यात तुझा काय दोष आहे, यात तुझी काही चूक नाही. तर विक्रम म्हणतात, नाही होणार काय चाललंय नंदिनी, तुझं अगं आज नाही तर उद्या होईल. देव तुमच्या पदरात सुद्धा सुखाची पावलं नक्कीच ठेवणार आहे. मला खात्री आहे हो की नाही मानिनी. तर मांडणी ताई म्हणतात की हो. तर नंदिनी म्हणते, हो बाबा, माझ्या परीने जमतील तेवढे प्रयत्न मी करायला तयार आहे. तर विक्रम म्हणतात, प्रयत्न तोपर्यंत करायचे जोपर्यंत आपली पावलं थकत नाहीत. असं म्हणत विक्रम मानेन ताई आणि घरातील सर्वजण नंदिनीला आधार देत असतात. आता मानिनी ताई नंदिनीला सावरतात. नंदिनी म्हणते, आई नका काळजी करू, मी खरंच ठीक आहे. आणि काव या थँक्यू सो मच. पुन्हा एकदा अभिनंदन तुझ. आणि हो, मला स्वतःला सुद्धा खूप आनंद झालाय की मी मावशी होणार आहे. आता नंदिनी काव्याला म्हणते, आणि हो, एक गोष्ट विसरू नकोस की बाहेर कोणालाही एवढ्यात काही सांगायचं नाही. म्हणतात ना, जोपर्यंत चोरोटी भरून होत नाही त्या तोपर्यंत आपली आनंदाची बातमी कोणालाही सांगायची नाही, हो की नाही आई. तर माननी ताई म्हणतात की हो, असंच आहे. त्यामुळे काव्या आता तू प्रेग्नेंट आहेस हे कोणालाही सांगायचं नाही आणि काव्या आता स्वतःची काळजी घ्यायची. असं म्हणत मानिनी ताई आणि विक्रम काव्याची काळजी करत असतात. विक्रम पार्थच कौतुक करत म्हणतात, पोरांनो, अरे लय भारी न्यूज आहे ही. आणि मानिनी, आपण आता आजी आजोबा होणार आहोत.
तर मानिनी ताई विक्रम यांना म्हणतात, हो हो, याची जाणीव तुम्हालाच व्हायला पाहिजे. आता आजोबा होणार आहात आता तरी खाजलपणा कमी करा काय रे पोरांनो. मानेनी ताई असं म्हणतात. घरातील सर्वजण हसू लागतात. तर विक्रम म्हणतात, असं कसं नाही, मी माझा फाजीलपणा थांबवणार नाही, कारण माझ्या येणाऱ्या नातवंडालाही कळालं पाहिजे की त्यांच्या आजोबा किती अवली आहे. आता पार्थ काव्याला पेढा भरवतो आणि म्हणू लागतो, तो थक्यू काव, या खरंच काँग्रॅच्युलेशन, आणि थक्यू की तुमच्यामुळे मी बाबा होणार आहे. तुम्ही मला बाबा होण्यात सुख देणार आहात. थक्यू काव्या, तुम्ही हा आनंद आम्हा सगळ्यांना दिल्याबद्दल. काका मावशी आजी आजोबा बाबा म्हणजे आतापर्यंत नसणारी ओळख तुम्ही आम्हाला मिळवून देत आहात. डोंट वरी, मी एक चांगला नवरा जरी नसलो तरी एक चांगला बाबा नक्कीच होऊन दाखवणार. तर विक्रम म्हणू लागतात, होशील होशील, अरे 100 नक्की होशील, कारण मला बघतस तर तू लहानाचा मोठा झालायस. तर आता माननी ताई म्हणतात, झालं घेतलं क्रेडिट, म्हणजे काही घडलं की क्रेडिट आपण यायचं हो की नाही. विक्रम देशमुख असं म्हणत माननी ताई विक्रम यांची मस्करी करू लागतात. माननी ताई म्हणतात, प्रत्येक गोष्टीच क्रेडिट तुम्हाला कसं काय घेता येत हो. मला तरी असं वाटत तुम्ही ना क्रेडिट कंपनीमध्येच कामायला असायला हवा होता. आता सर्वच जण खूप खुश असतात. देशमुखांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं. आणि त्याचवेळी पार्थला फोन येतो. पार्थ म्हणतो, मला ऑफिसमधून कॉन्फरन्स कॉल येत आहे, मी येतो, मला थोडा वेळ लागेल, असं म्हणत पार तिथून निघून जातो. तर इकडे सर्वजण काव्याची काळजी घेत असतात. तर आता माननी ताई म्हणतात, मिथून भाऊजी अहो, तुम्ही पेढा घेतला नाहीये, पेढा घ्या ना. तर वसुत्या म्हणतात, हो घे मिथून, नाहीतर मग म्हणशील की मला पेढा मिळालाच नाही. असं म्हणत सर्वजण खूप खुश असतात. तर दुसरीकडे आता वसुत्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात, काय कमाल आहे ना, म्हणजे कितीही काही, आता कुठे लग्न झालंय आणि यांना एवढी घाई, पण यातही काय एकीला मूल होणार आणि एकीला मूल होणार नाही, खरंच कमाल. असं म्हणत वसुत्या हसू लागतात. पण त्याचवेळी त्या शांत होतात आणि म्हणतात, समजा काव्याला 2 मुलं झाली तर त्यातील एक मूल ती तिच्या बहिणीला देईल का? देईल. ही बाबा म्हणेल, ताई एक तुला एक मला. असं म्हणत वसुत्या हसू लागतात. वसुत्या म्हणतात, अरे देवा, पण काव्या आई होणार हे जर रम्याला कळाला तर किती तांडव करेल ना ती. असं म्हणत वसुत्या तिला फोन करतात. पण काही रम्याचा फोन लागत नसतो. वसुत्या म्हणतात, ही पोरगी ना कुठे जाते ते फोन करून सांगतही नाही आणि आता फोनही लागत नाही. पण घरी आल्यावर तिला कळेलच. पण आता कुठे असेल ती? असू दे, कदाचित विजय सोबत असेल, रमती आहे. तर आता नंदिनीलाही कुठेतरी वाईट वाटतं. तर आता नंदिनी यावर नक्की काय पर्याय शोधेल? तर काव्या आपलाई होऊन स्वीकारेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.